हॅलो, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःवर प्रेम करा, लोकांच्या मागे पळू नका. आपल्याला आपल्याच मागे पळायचं आहे, हो की नाही? आपल्याच प्रेमात पडायचं आहे, आपल्याच मागे पळायचं आहे. आपल्याला आपलाच विचार करायचा आहे. लोकांच्या मागे पळून काही नाही साध्य होत. आपल्याला काही मिळत नाही फ्रेंड्स. आपल्याला लोकांच्या मागे पळून, लोकांच्या मागे पळणं थांबवा. आज आपण नो कॉन्टॅक्ट बद्दल बोलूयात. काय आहे हे नो कॉन्टॅक्टमध्ये राहणं? नो कॉन्टॅक्टमध्ये राहणं किती महत्त्वाचं आहे हे आपण बघूयात. नो कॉन्टॅक्ट या गोष्टीमध्ये थोडंसं प्रेम मैत्री येईल. सांगायचा मुद्दा प्रेम मैत्री आपण यावरूनच घेऊ थोडक्यात. फ्रेंड्स, आपण फ्रेंडशिप करतो, प्रेम करतो एखाद्यावर, समोरच्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो, जीवापाड मैत्री करतो, फ्रेंडशिप करतो. त्या व्यक्तीला जेव्हा आपण त्या व्यक्तीवर जीवापाड आपण जपतो, त्या व्यक्तीला जीवापाड आपण प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपण दाखवून देतो की ही व्यक्ती आपल्याशिवाय राहू शकत नाही. दाखवून देतो आपण फ्रेंड्स. त्या व्यक्तीला तुम्ही विचार करण्याचा वेळच देत नाही. समोरच्या व्यक्तीला जेवढं आपण त्याच्यावर आपण प्रेम करू, जेवढं आपण त्याच्या मागे मागे पळू ना फ्रेंड्स, तो आपल्याला गृहीत धरायला लागतो. तो आपल्याला गृहीत धरतो. त्या व्यक्तीला वाटते कुठे जाणार आहे ही व्यक्ती, कुठे नाही जाणार. आपण कसंही वागलो तरी आपल्या सोबत असणार आहे. एक वेळ ती व्यक्ती जाण्याचा प्रयत्न करते आपल्याला सोडून, आपल्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते फ्रेंड्स. ती व्यक्ती जेव्हा ती व्यक्ती आपल्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते ना फ्रेंड्स, तर त्या व्यक्तीला लांब राहू द्या. त्या व्यक्तीला लांब राहू द्या. त्याला अजिबात थांबवू नका. मग ते तुमची मैत्री असू देत किंवा प्रेम असू देत, समोरची व्यक्ती मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नो कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला राहायचं आहे. समोरची व्यक्ती जर आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करते, समोरची व्यक्ती जर आपल्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते, तर त्याला कॉन्टॅक्ट करणं थांबवा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुम्ही स्वतःच्या कामावरती नियंत्रण करा. तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला जे मिळवायचे त्यावर फोकस करा. तुमचे जे गोल आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. तुमचा जॉब असू देत किंवा बिझनेस असू देत, त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा. नो कॉन्टॅक्टमध्येच ठेवा. हा विचार करायचा आपल्याला, जाऊ दे, जे होईल ते होईल. जर ती व्यक्ती आपल्याला गृहीत धरते तर आपल्याला जास्ती विचार करायचा नाही आहे.
तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. तुम्हाला स्वतःला काय हवं आहे ती व्यक्ती हवी आहे ते नका सांगू. तुमच्या बाकी कोणत्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. त्या गोष्टींकडे जास्ती लक्ष द्या. आणि जी व्यक्ती आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते त्याच्याशी नो कॉन्टॅक्टमध्ये राहा. जोपर्यंत त्या व्यक्तीला जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्येच राहा. विचार नाही करायचा आहे जास्ती. जे होईल ते होईल. विचार करणं सोडून द्यायचं आहे आधी. आपल्याला जास्त विचार करायचा नाही आहे. नो कॉन्टॅक्टमध्ये राहा. सर्व गोष्टी मिळतील. नो कॉन्टॅक्टमध्ये राहिल्याने समोरची व्यक्ती तुमची कदर करेल. त्याला जर ती व्यक्ती तुमची असेल ना फ्रेंड्स, तर त्याला तुमची जाणीव होईल. तो स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तेव्हा बघू. जर समोरची व्यक्ती गृहीत धरते तर तोपर्यंत तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्येच राहा. समोरची व्यक्ती जर तुमच्यापासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करते तर त्याला लांबच ठेवा. फोर्स नाही करायचं आपल्याला समोरच्या व्यक्तीला. अजिबात फोर्स नाही करायचं आपल्या जवळ राहण्यासाठी. लांब ठेवा, काहीही फरक पडत नाही आहे. फ्रेंडशिप असू देत किंवा प्रेम असू देत. नो कॉन्टॅक्ट ठेवा. नो कॉन्टॅक्ट ठेवल्यानेच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या समोरच्या व्यक्तीला थोडी तुमची जाणीव होईल. ती व्यक्ती तुमची कदर करायला लागेल. त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल विचार येतील. जेव्हा नो कॉन्टॅक्टमध्ये राहाल तेव्हाच. जर तुम्ही जसे वेड्यासारखे त्याच्याशी बोलत राहाल, त्याच्या मागे लागत राहाल, त्याच्या मागे हात धुवून लागाल, त्याला फोर्स कराल, माझ्याशी बोल, कॉल, मेसेज नका करू. शांत रहा. नो कॉन्टॅक्ट. फरक नक्की पडतो या टेक्निकचा फ्रेंड्स. करून बघा तुम्ही. एखादा तुमचा मित्र, मैत्रीण, जे काय तुमचं जीवलग असेल, जो काय, जर तुम्हाला गृहीत धरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यासोबत नो कॉन्टॅक्टमध्ये राहा. ट्राय करून बघा. याचा तुम्हाला फायदा होईल. ट्राय नक्की करून बघा फ्रेंड्स. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.